एकत्र कुटुंबाची जमीन असताना सातबारा उतार्यावर सर्व भावांची नावेही नोंदलेली असताना जर एखाद्याने इतर सहहिस्सेदारांना न सांगता किंवा त्यांच्या संमतीशिवाय संपूर्ण जमीन विकली तर अशा वेळेस इतर भावांनी काय करायचे? त्यांचे हक्क संपुष्टात येतात का? तर नाही. कायद्यानुसार तुमचे हक्क सुरक्षित आहेत. हिंदू वारसा कायद्यानुसार जर एखादी मालमत्ता एकत्रित कुटुंबाची असेल तर त्या मालमत्तेवर सर्व कायदेशीर वारसांना समान हक्क असतो. कोणताही एक सहहिस्सेदार किंवा भाऊ केवळ स्वतःच्या हिस्स्यापुरती जमीन विकू शकतो. इतर भावांच्या हिस्स्याची जमीन विकण्याचा अधिकार त्याला कायद्याने दिलेला नाही. त्यामुळे अशी झालेली विक्री कायदेशीररित्या अवैध ठरते. अशी फसवणूक झाल्यास इतर भावांनी तात्काळ 3 महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. पहिले पाऊल म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयातून त्या वादग्रस्त खरेदी खताची प्रमाणित प्रत काढून घ्या. दुसरे पाऊल म्हणजे सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये झालेले खरेदी दस्त रद्द करून घेण्यासाठीचा एक दावा दाखल करा. तिसरे पाऊल म्हणजे आपल्या दाव्याचा अंतिमरित्या न्यायनिर्णय होईपर्यंत त्या जमिनीची पुन्हा विक्री किंवा हस्तांतरण होऊ नये म्हणून न्यायालयामधून तात्काळ तात्पुरत्या स्वरूपाचा मनाई हुकूम मिळवा. अशा प्रकरणांमध्ये वेळेत कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच त्वरित आमचा सशुल्क सल्ला घ्या किंवा अन्य तुमच्या ओळखीच्या तज्ज्ञ दिवाणी वकिलांचा सल्ला घ्या.